हॅलो इन्स्टा फॅमिली, चला आज आपण बनवणार आहोत धपाटे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ. आता आपण घेणार आहोत कांदा आणि कोथिंबीर. त्यासाठी चला आता आपण ते घेऊया कापून. हे बघा आपण कांदा कापलेला आहे. चला स्वच्छ पाण्यामध्ये टाकायचा आणि स्वच्छ धुवून घ्यायचा. नंतर कापू आपण कोथिंबीर. हे बघा आता कोथिंबीर पण कापून ती पण पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा ती पण कापली आपण. आणि चला आता आपण पाण्यात टाकून ती पण स्वच्छ धुवून घेऊया. नंतर धुतलेली कोथिंबीर आणि कांदा हे बघा आपण काढलेलं आहे मिश्रण. याचं मिरची आणि लसूण जिरे ते टाकणार आहेत पिठामध्ये. हे बघा आपण टाकलं आहे. आणि आता ती कोथिंबीर आणि कांदा आपण घेतलेला आहोत ते स्वच्छ धुवून आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. हे बघा त्याच्यामध्ये आपण कांदा आणि कोथिंबीर टाकणार आहोत. हे बघा आपण टाकून घेतलेली आहे. त्याच्यात टाकणार आहोत हळद. हे बघा हळद टाकल्याच्या नंतर आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ. हे पहा आपण मीठ पण टाकलेलं आहे. मीठ टाकून घेतलं. नंतर आपण हे पूर्ण मिश्रण आपण बनवून घेऊया, म्हणजे उंडा बनवून घेऊया. हे बघा आता सगळं बघा उंडा बनवणार आहे. किती छान उंडा बनवायला आहे. बघा बनवला आहे उंडा. आता आपण ते साईडला ठेवून देऊया. आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे हे आपण वरण, म्हणजे वरण केलेलं आहे सपक वरण. आता ते आपण त्याचं पण मिश्रण करून घेऊया. त्याच्यात हळद आणि मीठ टाकून ते पण बारीक मिश्रण करूया. हे बघा तर आपण बनवलं आहे हे वरणाचं मिश्रण बारीक. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. छोटं बारीक बनवून घ्यायचं आहे. तर धपाटे बनवण्यासाठी आपल्याला एक कापड लागणार आहे. बघा ते आपण कापड घेतलेलं आहे आणि छान धपाटे बनवणार आहे. बघा त्यासाठी आपण उंडा बनवून घेऊया. तर लागलो आपण धपाटे बनवायला. गोल गिटिंग धपाटे बनवायचं आहे. आता बनवलं आहे आपल्याला. तर त्याला छिद्र बनवायचे आहे. छिद्र कशासाठी? तर त्यात तेल सोडण्यासाठी, म्हणजे चांगलं तेलामध्ये पचत असतं, भाजतं. आता हे आपण धपाटे टाकणार आहोत. बघा तवा पण आपला गरम झालेला आहे. आपण ते धपाटे टाकूया तव्यावरती. जास्त तेल टाकून घेऊया. हे बघा धपाटे पण टाकलेलं आहे.